तर नमस्कार मित्रांनो, मी शिवम गायकवाड स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर। तर 27 डिसेंबरला जनतेने कौल दिला महायुतीला आणि 2 दिवसांमध्ये सरकार स्थापनेचा निर्णय ह्या सरकारला घ्यायचा होता, परंतु तसे झाले नाही आणि आज 1 डिसेंबर तरी सुद्धा सरकार ही स्थापन झालेली नाही आहे। तर काय अडचणी येत आहे, तर एकनाथ शिंदे यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला 12 कॅबिनेट मंत्रीपद पाहिजे आहे आणि त्याच्यापैकी त्यांना गृहमंत्री हे खातं पाहिजे नाही। तर आपण विचार करणार आहोत की गृहमंत्रीपद एवढं महत्त्वाचं का बरं आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यामध्ये ह्या पदासाठी का बरं एवढी जी चढाओढ लागलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गृहमंत्री पद हे का बरं महत्त्वाचं आहे। मित्रांनो, गृहमंत्री जे पद आहे हे सर्व पदांपैकी सर्वोच्च पद असं मानलं जाते। म्हणजे जेवढं भी मंत्री पद आहे त्याच्या पहिल्या नंबरचं पद जे आहे हे गृहमंत्री पद आहे। गृहमंत्र्याचे काम हे महाराष्ट्र शासनाचा आराखडा तयार करणं आणि विविध योजनांचे जे आहे हे माहिती पत्रक तयार करणं हे गृहमंत्र्याचे प्रमुख काम असतात। म्हणजे जेवढे पण मंत्री आहेत त्यांच्यावर जी जबाबदारी द्यायची आहे ही जबाबदारी गृहमंत्री हा देत असतो। म्हणूनच जे हे पद आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यानंतर येणारं पद म्हणजे गृहमंत्री पद आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे एक असा हक्क राहिला पाहिजे का आपण पण त्या सरकारचे काही ना काही कामं केले पाहिजे, म्हणून गृहमंत्री पदासाठी एकनाथजी शिंदे हे आपला आग्रह सोडत नाहीये। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।